आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नेर येथील शांतिनिकेतन मॉन्टेसरी आणि प्रायमरी स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन सकाळी 6 वाजता करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी योग शिक्षिका रश्मी पेटकर, लक्ष्मण खंडारे, पंकज पजगाडे हे शिक्षक मंचावर उपस्थित होते। यासोबतच सामाजिक कार्यकर्ता शोभा कोठारी, शांतिनिकेतन शाळेच्या संचालिका शिंदे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख उदयकांत तोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। योग दिनाचे प्रात्यक्षिक पंकज पजगाडे यांनी केले, तर या कार्यक्रमात योग शिबिरार्थी लक्ष्मण आर्य खंडारे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी ग्रीवा संचालन, स्कंद संचालन, कटी संचालन व घुटना संचालन यासारखे अनेक आसन करण्यात आले। त्यासोबतच कपालभाती, अनुलोम विलोम, प्राणायाम करण्यात आला। कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता छाया नहाल्ले, पूजा परतवार, श्रद्धा सोईतकर, जया विठोले, रेणुका गायकवाड, शारदा राऊत, रेणुका जयस्वाल, अर्चना इसाडकर यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमात नेर शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तसेच तरुणांसह वृद्धांपर्यंत सर्व स्तरावरून नागरिक उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जो योग महोत्सव साजरा करण्यात येतो आहे, याचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या इंद्रियावर आणि आपल्या बुद्धीवर काय परिणाम होतो नेमकं या संबंधामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरातली एक कोशिका ही मजबूत होते, तंदुरुस्त होते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता वाढते। जे काही आपल्याला व्याधी जडलेली असेल, रोग जडलेले असतील, ते रोग सुद्धा आपल्याला त्याच्यावर विजय मिळवता येते। जसं थायरॉइड ग्रंथी आहे, त्या थायरॉइड ग्रंथीचं सहसंतुलन झालं असेल किंवा पॅन्क्रियास ग्लँड आहे याचं असंतुलन झालं असेल, तर ह्या सर्वांवर आपण योगाने विजय मिळवू शकतो। यामुळे जसं डायबेटीस, हृदयविकार असे मोठे आजारावर सुद्धा आपण पूर्णतः मुक्ती मिळवलेली आहे। मानसिक रोगाच्या संबंधात आपल्याला लक्षात येईल की मानसिक अस्वस्थता यामुळे नाहीशी होते, अवसाद, तणाव ह्यावर पूर्णतः आपण विजय मिळवू शकतो। आणि जेव्हा योग आपण निरंतर करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये एकाग्रता निर्माण व्हायला लागते आणि जेव्हा एकाग्रता निर्माण होते तेव्हा त्याची बौद्धिक क्षमता सुद्धा वाढते। त्यामुळे माणूस एकदम शांत होतो, त्याला स्वास्थ्य लागतं आणि जिथं शांती असते, जिथं स्वास्थ्य असते तिथे निश्चितपणे सुख मिळतं। आणि म्हणून योग ही एकमेव अशी वैज्ञानिक आणि चिकित्सीय पद्धती आहे की साऱ्या जगाने याला मान्य केलेली आहे आणि त्यानिमित्तानं आजचा हा योग दिनाचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।